नमस्कार. लाईव्ह मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. कोल्हापूरकरांचं विश्वासाचं वस्त्र भांडार म्हणजे वालावलकर कापड दुकान. गेली 85 वर्षे वालावलकर कोल्हापूरकरांच्या सेवेत आहेत. इथे आपल्याला कपड्यांच्या असंख्य व्हरायटीज पाहायला मिळतात. इथं पुरुषांसाठी वेगळं दालन आणि स्त्रियांसाठी सुद्धा वेगळं दालन आहे. त्यामुळे जेव्हा केव्हा आपण वालावलकरमध्ये येतो त्या वेळेला आपल्याला इथं गर्दी पाहायला मिळते. त्याचं अजून एक कारण म्हणजे इथं आपल्याला असंख्य व्हरायटी पाहायला मिळतेच, शिवाय दुसरी गोष्ट आपल्या आवडीचे कपडे आपल्या बजेटमध्ये. मग यंदाच्या दिवाळी निमित्त आपल्याला वालावलकरमध्ये नेमके काय काय व्हरायटीज पाहायला मिळणार आहे हे आज आपण बघणार आहोत. हे दुकान 85 वर्षापूर्वी चालू झालं. 85 वर्षापूर्वी या दुकानचे संस्थापक शांताराम कृष्णाजी पंत वालावलकर यांनी हे दुकान इथे चालू केलं. त्या काळात इथे काही नव्हतं. इथे फक्त एक थिएटर होतं, अयोध्या हे त्याचं पूर्वीचं नाव राजाराम थिएटर, आणि एक दुकान आणि अजून एक छोटं दुकान होतं. या दुकानात काही नव्हतं. तेव्हा हे शांताराम कृष्णाजी पंत वालावलकर म्हणजे माझे आजोबा आणि आमची आजी नलिनीताई या दोघांनी म्हणजे दुकान चालू केलं. संध्याकाळी थिएटरमधून लोक सुटल्या, लोकांना कळायचं नाही म्हणून हे संबंध लाईट लावून बसायचे. इथे लोक बघायची लाईट कशाला लावली, म्हणून लोक हळूहळू यायला लागली. साधं तेव्हा कपडे, थोडे एक तागे, थोड्याशा साड्या असे करून चालू केलेलं तो रोपटं आज हे हळूहळू मोठं होत चाललं आहे. तेव्हा छोटं होतं, आता दुकान मोठं झालं. तेव्हा जेंट्स रेडीमेड, लेडीज रेडीमेड हा प्रकार नव्हता. हळूहळू कालानुसार हा जेंट्स रेडीमेड, लेडीज रेडीमेड हा आपण विभाग चालू केलेला आहे. त्यासाठी जेंट्ससाठी श्रीमंत दालन आणि लेडीजसाठी तरुणी म्हणून दालन असे दोन चालू केले. साड्याच्या सगळ्या व्हरायटी म्हणजे 100 रुपयापासून 50,000 रुपयापर्यंत इथं साड्याच्या व्हरायटी आपल्याला बघायला मिळतात. तसंच जेंट्स रेडीमेडमध्ये ब्रँड 500 रुपयापासून 10,000पर्यंत. तसंच लेडीज रेडीमेडमध्ये सुद्धा साधारण 350 रुपयापासून साधारण एक 12,000 ते 15,000पर्यंत अशी वेगवेगळी व्हरायटी आहे. शूटिंग तर आमचं हक्काचं स्थान आहे. आमच्याकडे लोक हक्काने येतात शूटिंगसाठी. ज्या माणसांना रेडीमेड नको आहे, आत्ता यासोबत काही काही रेडीमेड नको आहे, ते लोक शिवतात, ते आमच्याकडे हक्काने येतात. त्यासाठी आपण टेलर पण ठेवलेले आहेत. व तुम्हाला टेलर मिळत असेल तर आपण शिवून देतो त्यांना. ह्या दुकानाच्या माध्यमातून बापूंनी तेव्हा दानधर्म पण चालू केला होता. म्हणजे गरीब समाजातल्या वंचित लोकांना मदत, तसं बालकल्याण संकुलला मदत, वेगवेगळ्या स्तरातील लोकांना बापूंनी मदत केली, ती पण आपण करत आलेलो आहे. छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयामध्ये ज्या शस्त्रक्रिया होतात, हृदयाच्या शस्त्रक्रिया, त्या शस्त्रक्रियेला आपण 3,000 रुपये
मदत करतो. ती लोक इथं ॲप्लिकेशन करतात आणि आपण ह्या माध्यमातून जो आपण पैसा मिळवतो तो तिथे आपण हे करतो. कुठलं बाबा कोल्हापूरवर आपत्ती आली तर त्याच्यामध्ये आमचं दुकान पुढे असतं कुठल्याही ह्याच्यात. परत बाकीच्या छोट्याच्या गोष्टी म्हणजे एखाद्या वैयक्तिक कोणाला मदत हवी असेल, त्याला शिक्षण घ्यायचं आहे पण शिक्षणावर घेऊ शकत नाही असा माणूससुद्धा आमच्याकडे ॲप्लिकेशन करतो. ते ॲप्लिकेशन आम्ही व्हेरीफाय करतो आणि आपण त्याला मदत करतो. म्हणजे बापूंनी त्या उद्देश ठेवला होता की बापू म्हणजे शांताराम कृष्णाजी पंत वालावलकर की मी जो नफा मिळवतो त्यातला काही भाग ज्यात समाजाकडनं गेला आहे त्या समाजाला देणं मी ऋणी आहे त्याचा किंवा त्याला मला देणं लागतो. तर तेच कार्य आता आपण चालू ठेवलेलं आहे. त्या आशीर्वादावरच म्हणजे जे आपण घेतो त्याच्यावर हे दुकान आता मोठं झालेलं आहे. काळानुसार हळूहळू आपण लुक त्याचा चेंज करत गेलेलो आहे आणि करायला लागतं ते. अशी एक दुकानाची प्रगती थोडी आमचा दुसरी गोष्ट म्हणजे ह्या दुकानाला लाभलेला माझा कामगार वर्ग हा अतिशय चांगला आहे. मनापासून काम करणार आहे, सेवा देणार आहे आणि अत्यंत प्रामाणिक आहे. एखादी वस्तू कोणाची राहिली तर कामगार लगेच आणून देतात. त्या कामगारांच्या हितसुखदुःखात पण आम्ही असतो. कुठली मदत आली ते सुद्धा आपल्याला कुठल्याच मदत करतात. म्हणजे असं एक बांधून ठेवलेलं एक रोपटं आहे बापूंनी आमचं, ते आपण पुढं चालवतो. दिवाळीनिमित्त भरपूर व्हरायटी बाजारामध्ये येतात. मेन म्हणजे साड्यामध्ये असतात. या साड्याच्या मार्केटमधनं खरेदी करून आणणं म्हणजे आपण त्या मार्केटमध्ये जातो जिथे साड्या तयार होतात, त्या मागावर तयार होतात, तिथनं आपण खरेदी करून आणतो. आपण कधी फोनवरनं ऑर्डर देत नाही. आपण तिथं जातो, तिथं आपण स्वतः सिलेक्ट करतो आणि घेऊन येतो. बऱ्याच व्हरायटीला लॉकडाऊनमध्ये थोडासा फरक पडला होता, पण आता लॉकडाऊननंतर साधारण जूनमध्ये हे माग चालू झालेले आहेत. त्या मागावरून आपण वेगळी व्हरायटी स्त्रियांना हे आवडणारा विषय आहे साडी हा, तो आपण ती नवीन सिलेक्टेड आणलेलं आहे. त्याच्या जसं महेशवरनं आपण महेश्वरी आणली, पोचमपल्लीवरनं आपण कोताकोंडा आपण पैठणी आहे, धर्मावरनं पैठणी, असे वेगवेगळे व्हरायटी आपण ह्याच्यामध्ये आणलेली आहे. नंतर तसंच जेंट्स रेडीमेडमध्ये काही ब्रँड नवीन आलेले आहेत. ते थोड्या त्याच्यामध्ये एक ब्रँड आपण जो नवीन आलेला आहे तो लोकांकडनं देण्याकरता आणलेला आहे ह्याच्यामध्ये. तसंच जेंट्स शूटिंगसाठीमध्ये एक फॅब्रिक निघालं आहे जे कोरोना व्हायरसपासून आपल्याला हे करतं, काय प्रोटेक्ट करतं. असं फॅब्रिक पण आपण इथं सेलला ठेवलेलं आहे. आणि बाकीचं कुर्तीजमध्ये नवीन कुर्तीचे प्रकार आले आहेत. ते कुर्तीचं आत्ता बाजारात साधारण 1 महिना 1.5 महिन्यापूर्वी आलेले आहेत. ते पण आपण त्या डेस्टिनेशनवर जाऊन खरेदी करून आणलेले आहे. लोकांना माहिती आहे चांगलं आहे, लोकांना हे नवीन मिळतं आहे आणि लोक हळूहळू खरेदीचा त्यांचा उत्साह वाढलेला आहे. आणि गेली 5-6 महिने लोक घरात बसून होती, त्यांना काय हे नव्हतं, ती आता लोक खरेदीला बाहेर आले आहेत. प्रोटेक्शन सगळ्यांना हे करून आपण देतो आहे सगळ्यांना. म्हणजे आपण सॅनिटाईज करायला लावतो, मास्क लावायला सांगतो, दुकान आपण सॅनिटाईज करतो, अशा गोष्टी आहे. आणि या दिवाळीच्या सर्व माझ्या ग्राहक वर्गाला शुभेच्छा. लाईव्ह मराठीला शुभेच्छा. या दुकानामध्ये जवळजवळ मी माझ्या स्वतःसाठी म्हटलं तर 15 ते 20 वर्षांपासून खरेदी करते. खरेदी करण्याचं कारण असं आहे की एवढ्या मोठ्या शहरांमध्ये चांगल्या प्रकारची सेवा, चांगल्या प्रकारचा माल आणि जिथं ग्राहकाचं समाधान होतं आहे ते ठिकाण म्हणजे हे वालावलकर कापड दुकान आम्हाला वाटतं आहे. आणि त्यामुळं कपड्यांची खरेदी म्हटलं की पहिल्यांदा मला वालावलकर आठवतं आणि शेवटी काय आठवेल ते पण वालावलकरच आठवेल. तेव्हा इथं आल्यानंतर आम्हाला कपडे मनासारखी मिळणार ही तर गॅरंटीच असते, परंतु 4 पैसे खर्च केल्यानंतर ते सार्थकी लागले याचंही आम्हाला समाधान वाटतं. आणि आमच्या सगळ्याच कुटुंबामध्ये वालावलकरची खरेदी म्हटलं की अतिशय म्हणजे आनंद वाटतो की हां बाबा वालावलकरमधून आणले. मग ते बघतसुद्धा नाहीत की मला काय आणले, पण ते मला चांगलं असणार आणि चांगलं मिळणार याचीच खात्री वाटते. म्हणजे संपूर्ण कुटुंबाचा आनंद या वालावलकर कापड दुकानानं आम्हाला दिलेला आहे आतापर्यंत. आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.